म्हणजे विक्रांतचा फोन कालपासून बंद येतोय आणि त्याने तिच्या कुठल्याच मेसेजला रिप्लाय नाही केलाय. ताई सांगत होती की विक्रांताचा फोन कधीच बंद ठेवत नाही. अमूल्या, हे बघ, तू शांत हो, काही टेन्शन घेऊ नकोस. अगं, विक्रांतचा फोन डिस्चार्ज झाला असेल. तुला सांगते, इतका फोन वापरतो ना तो, तरी आम्ही त्याला सांगत असतो कायम की तू चार्जर बरोबर ठेवत जा, पण तो म्हणतो की नको, चार्जर विसरीन मी. घरभर सगळीकडे त्याचे चार्जर असतात. इतका फोन वापरतो तो. खरंच अगं, डिस्चार्ज झाला असेल, बाकी काही नाही. वहिनी, तुला कल्पना आहे का, म्हणजे विक्रांत कुठे असेल? नाही ग, मला काहीच माहित नाही. पण खरंच तू अगं टेन्शन नको घेऊस इतकं. एक काम करते, मी विक्रांतला फोन करून बघते आणि त्याने जर नाही उचलला तर मी आईला करून बघते. ठीक आहे, बघूयात आपण. अगं, त्या दिवशी ते दोघे आमच्या घरी आले होते. हो, मग ते तुमच्याच घरी गेले असतील आणि कदाचित विक्रांतला तिथे चार्जर. नाही, घरी कोणीच नाहीये. काल मला पप्पांचा फोन आला होता, ते सारिकाला ट्रीटमेंटसाठी पुण्याला घेऊन गेलेत. थांब, मी विक्रांतला फोन करून बघते. बंद येतोय विक्रांतचा फोन. आईला ट्राय करते. आईचा फोन पण बंद आहे. दादाला करते. नाही, वेदांत नाही उचलणार फोन, तो बिझी असेल. बघूयात आपण. नाही उचलत आहे. मी पप्पांच्या ड्रायव्हरला फोन करून बघतो. हा पण फोन उचलत नाहीये. मला काय वाटतं सार्थक, आपण घरी जाऊन बघूयात. सगळेच कसे फोन बंद करून बसलेत. आईने दार लॉक केले वाटतं. ते गार्ड्स पण दार उघडणार नाहीत. काय करू मी? यार, लग्नाला आलं असं वाटतच नाहीये. खरं यार, जाऊ दे. आता इथे आलोय ना, तो 2 दिवस राहूयात आणि एन्जॉय करूयात. बाकी कसलाच विचार नाही करायचा. मी तर खूप एन्जॉय करणार आहे. कोण आहे? कोण आहे बाहेर? मी विक्रांत, मला बाहेर येऊ दे ना प्लीज. दार उघडा. कोण आहे? विक्रांतचा आवाज. काय करूयात? दुर्लक्ष कर. तसे आपल्याला तेच करायचंय जे तिचे बाबा सांगते. तुम्ही सारिकाच्या मैत्रिणी आहात ना? ऐका ना, मला सारिकाशीच बोलायला जायचंय. प्लीज दार उघडा. उघडूयात का दार? नको, एक काम करूया, तिच्या पप्पांना विचारूया. नाही, पप्पांना विचारायची काही गरज नाही. हे बघा, मला सारिकाशीच बोलायचंय. मला पुढच्या काही गोष्टी ठरवायच्या तिच्या बरोबर. हनीमून प्लॅन करायचंय. हे बघा, ऐका माझं. कोणीतरी दार लॉक करून गेलं. त्यांना माहित नव्हतं मी आत आहे. सारिकाला कळलं तर ती चिडेला खूप. मला सारिकानेच बोलवलंय आणि मी नाही पोचलो ना तर मी तुमचं नाव सांगेन तिला. मग मला माहित नाही ती काय करेल. तुम्हाला हाकलून लावेल इकडनं किंवा तिच्या पप्पांना सांगेल. मग मला माहित नाही. मी उघडते दार. अगं, पण तो पळून गेला तर कसा जाईल? बघ ना, बाहेर किती माणसं आहेत. थांब. कुठे आहे सारिकाची रूम? दाखवा मला. जीजू, तुम्हाला नक्की सारिकालाच भेटायचंय ना? हो, तिनेच बोलवलं ना मला. लग्नानंतरचं प्लॅनिंग करायचंय. या ना, मी नेते. या. मला गोंदियाला जावं लागतंय पार्टीच्या कामासाठी, म्हणून मग तू सुद्धा गावी जा. दादा, आईने आजीला आधीच पाठवून दिली. आजी तयार होती राहायला, पण आईच तिला नको म्हणाली.
खरंच हे सगळं प्लॅन करून केलेलं दिसतंय. सारिकाची अवस्था बघता एकच प्लॅन असू शकतो, विक्रांत आणि सारिकाचं लग्न. असं कसं करू शकतात ते? विक्रांत हो म्हणणारच नाही. त्या होकार किंवा नकार हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. दोन राजकारणी एकत्र आले ना की खलबत्त होतच. पण घरच्यांशी आज राजकारण हे चुकीचं आहे. चूक किंवा बरोबर हे आपण नाही, ते ठरवतात. दादा, विक्रांतची काय अवस्था झाली असेल रे? लग्न झालं असेल त्याचं? अद्याप ते कुठे आहे, तिथे काय चाललं असेल आपल्याला काही माहित नाहीये. बरं, आरतीचा फोन आला होता का? तिच्याशी काही बोलणं झालं तुझं? नाही ना. इनफॅक्ट म्हणून तर शंका आली ना. तिनेच पहिलं लक्षात आणून दिलं आहे की विक्रांतची काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. त्याचा काही फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही. हो, ठीकच असेल. कुठे तो? कुठे घेऊन गेलेत काका त्याला? मला काही माहित नाहीये. वेदांत, अरे हे सगळं काय होतंय? मला सांग, तुम्हाला आणखीन काही माहिती मिळाली का? सध्या तरी काही नाही, पण मला शंका आहे की ते लोक विक्रांतचं लग्न सारिकाशी लावून देत आहेत. ताई, ताई अगं शांत हो. अगं आपण काहीतरी मार्ग काढूयात. हॅलो वेदांत, मी आता येऊ का भेटायला? आपण करूयात का काही? नाही नाही, आत्ता नको येऊस. मी सांगतो तुला. तू फक्त तुझ्या आई बाबांना कल्पना देऊन ठेव की तुला बाहेर जावं लागेल. आता तो कुठे ते कळायला हवं ना. ठीक आहे, तू कळव मला. आणि हो वेदांत, हे बघ, तुम्हाला कधीही कॉल कर, मी तयार असेल. ठीक आहे, गुड नाईट. अमूल्य, काय होतंय ग हे सगळं? माझ्यासोबतच का होतं? जावई होणार आहात तुम्ही आता आमचे. तुम्हाला मानाने वागवायला हवं. आपल्याकडे जावयाला अरे तुरे करत नाहीत. पण तुझ्या डोक्यात शिरत नाही का रे? प्रेमाने समजवणे समजत नाही तुला? हो काका, पण मी काय केलंय? मला का त्रास देताय? आणि तुम्ही हे जे करताय ना ते चुकीचं आहे. तुला काय समजतं? काय चूक काय बरोबर हे कळतं का तुला? आम्ही आणि तुमच्या आईने मिळून ठरवलंय हे सगळं, आणि जे ठरवलंय तेच होणार. तेव्हा आईचं ऐका तुमच्या. पण दादाला यातलं काहीच माहित नाहीये. कोण दादा? वेदांत. तो गिनतीतही नाही आमच्या. आणि तो काय करू शकणार आहे? योग्य वेळ आली की त्याला आणि सगळ्या जगाला समजेल सगळं. पुन्हा पळून जायचा प्रयत्न करू नका. बाहेर बॉडीगार्ड्स आहेत आमचे, त्यांना सांगून ठेवलंय आम्ही. तुला पळताना बघितलं तर गोळ्या झाडतील ते पायावर. आणि वेदांतला तर हे कळूही देऊ नकोस, नाही तर त्यालाही गोळ्या झाडतील छातीवर. आणि यात आम्ही काहीही करू शकणार नाही. नाही नाही, सारिकाच्या मोबाईलवरून विक्रांतने मेसेज केलाय. आई आणि काका मला कुठेतरी जबरदस्ती घेऊन आलेत. माझं सारिकाशी लग्न लावून देत आहेत. आई पण त्यांच्या बाजूने आहे. आणि या नंबरवर रिप्लाय करू नका. हे बघ, मी म्हणालो होतो तेच होतंय. विक्रांतचं सारिकाशी लग्न लावून देत आहेत. आणि
हे सगळे तिथेच गेलेत. विक्रांतला माहिती नाहीये तो नेमका कुठे आहे. दादा आता काय करायचं? सारिकाचं लोकेशन शोधलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागेल. वेदांत, तुझे ते मित्र आहेत ना ACP शिंदे? हो हो, आता अनिलच आपली मदत करू शकतो. हा मेसेज ज्या मोबाईलने आला ना त्याचं लोकेशन कळायला पाहिजे. मी कॉल करतो त्याला. प्लीज थांबव हे लग्न. आतापर्यंत मी तुमचं कायम ऐकत आले. आणि अजून एक गोष्ट, पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. आत्ता दार उघडून बाहेर बघितलंस ना, तर त्यांची माणसं आहेतच. आणि वेदांतला इथे बोलवू नकोस, कारण ते त्याच्यासाठी धोकादायक आहे. बडवाईकांनी सांगितलंय मला तसं. आणि तुला एकटं सोडायचं नाही असं मला सांगितलंय, म्हणून मी इथे आले. तेव्हा आता मुकाट्याने झोप. उद्याचा दिवस खूप चांगला आहे तुझ्यासाठी. उद्या माझं लग्न होणार नाही अशी प्रार्थना करेन मी देवाकडे. बघूया देव तुझं ऐकतो काय का आईचं. झोप आता, मीही पडते. हो, पण माझं लक्ष आहे तुझ्यावर. वर्धा रोडवर काही फार्म हाऊस आहेत. फोनचं लोकेशन पण तेच आहे. कोणत्या तरी माजी आमदारांचं पण फार्म हाऊस आहे तिथे. अरे हो, तिकडे पप्पांच्या मित्राचं फार्म हाऊस आहे. लहानपणी गेलो होतो मी तिथे. राईकवार आडनाव आहे त्यांचं. फॉरेस्ट मिनिस्टर होते ते. नक्की ना? हो, मी गेलो होतो तेव्हा मी 9-10 वर्षांचा होतो. तिकडे गेल्यावर एक्झॅक्ट जागा आठवेल मला ती. ओके चल, आद्या तू थांबा, मी जाऊन येतो. नाही, मी पण येणार. तू नको येऊ. मी आले ना तर तुम्हाला मदतच होईल. मी आईला शांत करू शकते. आणि सार्थक, तुझे पप्पा मी समोर असल्यावर रागावर कंट्रोल ठेवतात. सो प्लीज. सर, मी पण येतो. तू काय करणारस इथे येऊन? सर, मी तुमची ढाल होईन सर. तुमच्यावर होणारे हल्ले मी माझ्यावर घेईन, पण तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी तिथे माझ्या फॅमिली मेंबर्सला भेटायला चाललोय, युद्धावर नाही. दादा, मला खूप टेन्शन येत आहे रे. पण आद्या, डोंट वरी, सगळं नीट होईल. चल. फक्त तुझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून जवळ जवळ उचलून आणलंय मला इकडे. मी दादाला काही सांगू नये म्हणून आईने माझा फोन घरीच काढून घेतला. काय जबरदस्ती आहे ही? सारिका, हे असं लग्न करून पूर्ण होईल तुझं स्वप्न? असं धमकावून फसवून जर आपलं लग्न झालं तर समाधान मिळेल तुला? सारिका, फक्त एकमेकांच्या गळ्यात माळा घालून लग्न नाही होत ना, मन पण जुळायला लागतात. आपलं हे असं लग्न झालं ना तर नाही जुळणार आपली मन. आयुष्यभर माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त राग असेल, प्रेम नाही. आणि तुम्ही किती जबरदस्ती केलीत ना तरी तू नाही मिळू शकणार माझं प्रेम. उद्या माझ्या डोक्याला बंदूक लावून तुम्ही मला मंडपात उभं कराल, लग्न लावून द्याल, पण तेव्हा माझं फक्त शरीर असेल तुझ्या बरोबर, मन नाही. सारिका, माझं फक्त आणि फक्त आरतीवर प्रेम आहे. आणि माझं तिच्याशी लग्न नाही झालं ना तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही. आयुष्यभर एखाद्या प्रेतासारखा जगेन मी तुझ्या बरोबर. कुणीही आत येता कामा नये, कळलं? आणि सनईवाले आले? अगं, तुम्ही आधीच तयार झालाय, मग सारिकाला कोण तयार करताय?
काकू ती तयार होतीये, प्रिया आहे मदतीला. आम्ही फक्त इथे काही मदत हवी आहे का हे विचारायला आलो होतो. काही काम असेल तर सांगा. सांगते ना मी तुम्हाला. वहिनी, विक्रांत तयार झाला? होतोय, होईल तयार. पण नवऱ्या मुलाचे कपडे घालायला तयार झालाय की अजून? तुमच्या माणसानं पाठवलंय ना त्याला तयार करायला. तुम्ही सारिकाला घेऊन या, उशीर होतोय. जा. लवकर बोलवा मुलीला, मुहूर्त निघून जाईल ना. आणि लग्न वेळेतच झालं पाहिजे, नंतर असा मुहूर्त नाही. हो हो, येतीलच दोघं जण. वहिनी, मी बाकीची व्यवस्था बघून येतो. आलोच. ठीक आहे, या. बळीचा बकरा असतो ना तसा दिसतोय. आई मी परत सांगतो, हे बरोबर नाहीये. काय बरोबर आहे, काय चूक आहे हे तुझ्यापेक्षा जास्त मला समजतं की नाही. बरं, तू काही खाल्लंयस का? ह्याच्यासाठी ज्यूस आणता? हो मॅम. आणि हा असा चेहरा करून राहणार आहेस का? चेहरा हसरा ठेवायचा. फोटो काढणार आहे मी, आणि फोटो छानच आले पाहिजेत, हो की नाही. आजचा दिवस आयुष्यभर लक्षात राहील तुझ्या. हा असा ठेवू चेहरा, याचा फोटो काढ, हार घाल आणि लाव घरात. विक्रांत, नकोय मला. एक दिवस उपाशी राहिलो तर मरणार नाहीये मी. नो प्रॉब्लेम. नको पिऊस, नवरीने उपास केलाच आहे, तू पण कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता कितीही वेडेपणा केलास, कितीही हट्टीपणा केलास, तरी हे लग्न होणारच. पिऊन घे. जसं हे लग्न लागेल ना, मी काकांकडे फोन आणि गाडी मागणार आहे. सरळ निघून जाऊ आपण. थांबवा, थांबवा. पुढे वाजवायला सांगितलं तुम्हाला. अजून लग्न लागायचंय. लग्न लागलं की शेवटचं सावधान ऐकल्यावर मग वाजवा. काय रे, इतका वेळ रडका चेहरा करून बसला होतास, हसायला काय झालंय? काय नाही, दुःखावर पांघरून घालतोय म्हणून हसलो. सारिका आली.
उद्या ते आपलं लग्न लावणार आहेत आणि तेही कोणालाही न सांगता, आणि म्हणून ते आपल्याला इथे घेऊन आले. यात माझी आई सुद्धा सामील आहे. बेटा बस. गुरुजी विधी सुरू करा. ओम अग्निंदूतं प्रोददे हव्यवाहं पूर्वे देवां मासादयादिह मंगलवर्धनामाग्नये नमः ध्यायामि चिंतयामि. माझ्या रूमच्या बाहेर गुंड ठेवलेत तुझ्या पप्पांनी. मी रूम बाहेर गेलो तर गोळ्या झाडतील अशी धमकी दिली त्यांनी मला. आपलं हे असं लग्न झालं ना, आयुष्यभर माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त राग असेल, प्रेम नाही. मी त्याच्यात कितीही रंग भरेन, पण विक्रांतसाठी तो संसार कायम बेरंगीच असणार आहे. तुम्हीच सांगा, कशाला हवाय ना असा संसार? आणि माझ्यामुळे विक्रांतचं आयुष्य खराब झालं ना, तर मला खरंच नाही आवडणार. माझ्या बरोबर संसार करताना प्रेतासारखा जगलात तर काय उपयोग? हे बघा, मला माहितीये माझ्या पप्पांनी माझ्या प्रेमाखातर विक्रांतला किडनॅप केलं. तुमच्या सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले, पण ही माहिती मला माझ्या मैत्रिणींमुळे मिळाली. पप्पा प्लीज त्यांच्यावर रागवू नका हो. खऱ्या मैत्रिणी आहेत ना त्या, म्हणून त्यांनी सांगितलं. खोट्या मैत्रिणी असत्या ना तर कदाचित तुमच्याकडनं पैसे घेतले असते आणि पार्टी करत बसले असते अहो कुठे ते. अम्मा पप्पा, तुम्ही माझ्यासाठी काहीही करायला तयार आहात. कुठल्याही आई वडील आपल्या मुलावरच्या प्रेमासाठी हे करूच शकतात, कारण त्यामागे त्यांचं प्रेम असतं, काळजी असते. त्यामुळे मी या सगळ्याचा माझ्या पप्पांना पण दोष नाही देणार. मुलीचा हट्ट पुरवायचा होता ना त्यांना, म्हणून असे वागले ते. वेदांत, वेदांत, तू माझ्यावर चिडायचास, माझा रागराग करायचास, मीही तुझा रागराग करायचे. मी खूप वाईट वागलीये तुझ्याशी, पण तू बरोबर होता. आमची चूक आहे ही सगळी. मला कौतुक वाटतं ते सारिकाचं. मला सारिका खरंच खूप आवडते हो. सारिका, तू लहान होतीस ना, तेव्हापासूनच तू मला माझी सून म्हणून यावीस असं वाटत होतं ग. आता वेदांत आणि विक्रांत यांना ठरवू दे काय करायचंय ते. पण आता विक्रांतला लग्न करायचं असू दे किंवा नसू दे, आता विक्रांत काय ठरवतो
याची मी नाही वाट बघणार, कारण आता मलाच विक्रांतशी लग्न नाही करायचं. चला पटकन रेडी वाडी जेवायला या. मला भूक नाहीये. सार्थक, तू जेवणार आहेस? कोणी जेवू तरी कसं शकतं आता? निदान मला कळवायचं तरी तुम्ही येणार होतात तर. कसं कळवणार सांगा ना. कमी प्रयत्न केलेत मी. सगळ्यांचे फोन बंद. त्या ड्रायव्हरला कॉल करतोय, तो सुद्धा फोन उचलत नव्हता. पप्पा तुम्ही सांगितलं तुम्ही पुण्याला जाताय आणि तुम्ही काय बोलू मी पप्पा. नशीब ते फार्म हाऊस मला माहिती होतं. हो सांगितलं आम्ही पुण्याला जातोय म्हणून. खरं सांगून काय उपयोग होता? खरं सांगितलं असतं तर तू जाऊन ते त्या वेदांतला सांगून आला असतास. हल्ली तुला बापापेक्षा तो वेदांत जवळचा झालाय ना. कोण जवळचा आहे कोण दूरचा आहे तेच समजेन असं झालंय मला. सार्थक, पप्पा पप्पा दादा प्लीज प्लीज शांत व्हा. हे बघा जे झालं ते बरं झालं, कारण जे होत होतं ना ते चुकीचं होतं. जे नाही झालं त्याचं दुःख नाहीये मला खरंच. फक्त प्लीज आता या घरात तो विषय आपण पुन्हा नको काढूया, नको बोलूया त्या विषयावर प्लीज. दादा वहिनी हात जोडते, मी विनंती करते, नको बोलूया त्या विषयावर. जा तुम्ही फ्रेश व्हा. हे बघा मी खरंच बरी आहे. मला आतनं खूप बरं वाटतंय. फक्त आपल्या या घरात मला आता शांतता हवी बास. कराल तेवढं? की जर विक्रांतने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला गोळ्या घाला, आणि जर मी तिथे दिसलो ना तर मलाही गोळ्या घाला. हे चाललं असतं का तुला? मी जर बँडवाला बनून आलो नसतो ना तर त्यांनी मला गोळ्या घातल्या असत्या. ऍक्च्युली बरं झालं असतं. आम्ही दोघेही मेलो असतो आणि हे सगळं कायमचं संपलं असतं आणि तुलाही बरं वाटलं असतं. काय वाटेल ते बोलू नकोस. तुमचं मरण बघण्यासाठी जन्म दिलाय का रे तुम्हाला? दोघांसाठी 9-9 महिने कष्ट सोसलेत मी. विक्रांतच्या वेळेला इतका त्रास झाला, तो या सगळ्यासाठी सहन केला. हे बघ, तुमचं भलं माझ्या हातात आहे आणि तेवढ्यासाठी हे सगळं केलं मी. त्या बडवाईकांना वाटतंय की त्यांच्या मुलीला बरं नाहीये म्हणून त्यांनी विक्रांतला किडनॅप करून त्याचं लग्न लावण्याचा प्लॅन केला. आई पण तू साथ दिलीस त्यांना. तुम्ही दोघांनी हे प्लॅन केलं आणि तुला एकदाही आमच्याशी बोलावंसं नाही वाटलं. परस्पर जाऊन सगळं ठरवून आलीस. मला आणि आद्याला अंधारात ठेवलं. आई एकदा तरी चर्चा करायची होतीस ना. चर्चा करून निर्णय होत नाहीत. हे नव्याने शिकले मी राजकारणात. निर्णय घ्या, थोपवा. लोक मुकाट्याने सहन करतात. आई अगं आम्ही लोक आहोत का? आम्ही तुझी मुलं आहोत. आणि ते बडवाईक ना ते सॉरी टू से पण ते घाणेरडे राजकारणी आणि ते काही करतील ना, कारण त्यांचीच आयडिया ही. नाही, ही माझी आयडिया होती. होय, कारण दुसरा पर्याय दिसत नाहीये मला. आईला सोडून जाणार आहेस? इतका मोठा निर्णय? तूच भाग पाडलंस मला. मुलांनी आईचं ऐकायचं नसतं का? असतं ना आई. अगं पण कुठपर्यंत? हे बघ, प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते, एक बाउंड्री असते आणि ती कोणीच ओलांडू नये. लहानपणापासून सगळं ऐकत आलोय मी तुझं.
तुझ्या सांगण्याप्रमाणे शिक्षण घेतलं, काम सांभाळलं. तू जे जे सांगितलं, जसं जसं सांगितलं तसं तसं केलं. पण आम्ही लग्न कोणाशी करायचा हा निर्णय आमचा असेल. होय. माझ्यावर आवाज चढवायचा नाही, नाही तर मार खाल दोघही. मार नाही, तुझा हक्क आहे, दोघांना मार. पण आम्ही आमचं आयुष्य कोणासोबत काढायचं ना हे आम्ही ठरवणार, तू नाही सांगायचं. होय, दादा बरोबर म्हणतोय. तू गप्प बस, तुला काही कळत नाही. आई, तू त्याच्यावर ओरडू शकतेस पण त्याचा आवाज नाही दाबू शकत. आणि तू तुझे निर्णय आमच्यावर नाही लादू शकत. विक्रांत, मी आहे तुझ्या बरोबर. काय आहे ना, राजकारणात तुम्ही निर्णय घेऊन तुमच्या पार्टीच्या लोकांची तोंड बंद करता, कारण ते तुमचे मिंदे असतात. पण आई, आम्ही तुझी मुलं आहोत, अंधभक्त नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही माझ्या घरात उभे आहात आणि माझ्यावर आवाज चढवता आहात. ठीक आहे नाही, पण मी घर सोडून जातो. लाज वाटत नाही खरे असं बोलायला? आई, अगं दुसरा पर्याय नाहीये माझ्यासमोर. आणि ऍक्च्युली ना बरं झालं त्या सारिकाने तुला वचनातून मुक्त केलं. हे बघ, सारिका जर बदलली नसती ना तर तुम्ही आल्यानंतर सुद्धा मी तिचं विक्रांतशी लग्न लावून दिलं असतं. ऍक्च्युली ना ती एकटी शहाणी वाटली मला, बाकी सगळे वेडे. वेडे तुम्ही झालात, मी नाही. आई, हे भांडण ह्या जन्मात संपणार नाहीये. आई चल मी निघते. अगं, डबा घेतलाच नाहीस तू? ताई, काय ग, लक्ष कुठे तुझं? मी ठीक आहे, तू नको काळजी करूस. अण्णा, सध्या खूप गर्दी असेल ना आपल्या क्लिनिक मध्ये? हो, सध्या मोसम बदललाय ना, पावसाळा सुरू झाला. काय सर्दी, ताप, खोकला, जोरदार पेशंट्स. म्हणजे तुम्ही फुल बिझी? हो, खूप बिझी. कितीही बिझी असलात तरी जेवायला दुपारी वेळेवर यायचंय. हा हो हो, राणी सरकार, दुपारी जेवायला वेळेवरती येणार. काय, डॉक्टर सुद्धा माणूस असतो, त्यालाही भूक लागते, पेशंटच्या लक्षात येत नाही. पण मी जेवणाची वेळ चुकवणार नाही. हा, पण चला सांभाळून. हा, चला. बरं अमूल्य, चल, उशीर होतोय ना कॉलेजला. हो आई, येतो आम्ही. थँक्यू. आजी, तू इकडे कशी काय? का येऊ शकत नाही मी? आणि काय रे, मी कुणाला बोलवायला सांगितलं होतं तुला? मी सांगितलं होतं त्यांना, पण हे तिघे सोबतच फिरत असतात सगळीकडे. विजय, सार्थक, सुखी राहा, सुखी राहा. तुम्ही नक्की इथेच काम करता ना? हा, मला वाटलं लग्नामध्ये बँड बिंड वाजवता की काय. आजी, तुला कोणी सांगितलं हे? काय है ना, हमारे जासूस चारों तरफ फैले हुए हैं. बरे बघ, त्यावर आपण नंतर बोलूया. आत्ता ना मला अमूल्याशी बोलायचंय. हो, बोल ना, बिंदास. आम्ही बसतो इकडेच. हा, मी सांगितलं ना, मला आत्ता इथे फक्त अमूल्य हवी. आजी, गरज पडली तर मी बोलवीन तुला, पण आधी मला अमूल्याशी बोलायचंय. ठीक आहे, बोला. येतो आम्ही. येतो. तुला काही वेगळं पत्र लिहून सांगू की तुझी इथे गरज नाहीये? नाही रे, मी जातो, चहा पाठवतो. नको, लागला तर मी सांगेन.
ठीक आहे. जा.